17 मे रोजी आराई गावातील प्रतिष्ठित नागरिक, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर प्रशांत पाटील व सर्व ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी चौक आराई येथे सार्वजनिक चर्चासत्र आयोजित केले होते। आराई गावचे भूमिपुत्र, वैद्यकीय क्षेत्राचे भूषण डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे डॉक्टर सुभाष भामरे यांनी वेळोवेळी गावातील सर्व समस्या सोडवल्या आहेत। भावी काळात सुद्धा तालुक्यात अधिक विकास होईल अशी डॉक्टर पाटील यांनी ग्वाही दिली। आजपर्यंत सर्वाधिक विकास हा फक्त मोदी सरकारने केला हेही नमूद केले। सर्वपक्षीय चर्चासत्रात गावातील सर्व ग्रामस्थांनी भाजपाचे धुळे मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय आणि आम्ही सर्व डॉक्टर सुभाष भामरे यांनाच मतदान करू असे प्रतिपादन केले। केंद्रात भाजपाचे सरकार स्थापन होणे ही काळाची गरज आहे। भारताच्या चौफेर असलेल्या दुश्मनांचा, आतंकवाद, दहशतवादाचा खात्मा फक्त नरेंद्र मोदी करू शकतात। देश व धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी एकमेव मोदी सरकारच योग्य आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले। अनेक मान्यवरांच्या संभाषणातून भाजपाला पूर्णपणे पाठिंबा दिलाय। आजपर्यंत मोदी सरकारकडून सुभाष भामरेंनी अनेक विकासकामे मार्गी लावली। भावी काळात सुद्धा मोदी सरकार जनतेच्या पाठीशीच राहील आणि सुभाष भामरे यांच्या माध्यमातून मतदारसंघात आपण अधिक विकास कार्य आणू अशी ग्वाही प्रशांत पाटील यांनी दिली। गावातील चर्चेत डॉक्टर प्रशांत पाटील व आराई गावातील ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते तसेच सर्व पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। आता थोडंसं नवीन यंत्रणा म्हणजे 14-15 मध्ये आपण कांद्याचाळीचं जे अनुदान मिळत होतं शेतकऱ्यांना, त्याची पण कुठेतरी सुरुवात ही आपल्यापासून सुरू झाली। मीच डॉक्टर भामरेंना सांगितलं, त्यांनी वरती मांडलं होतं, त्याच्यातनं हे अनुदान वगैरे सुरू झालं। म्हणजे शेतकऱ्याला कांदा थोडे दिवस तरी काही महिने तरी साठवता येईल असा एक, पण त्याचं अजून 100% कोणाकडे काही उत्तर नाही। चायनामध्ये डिहायड्रेशन करतात, म्हणजे कांद्याचं पाणी काढून देतात, त्याच्याने कांदा अजून 6 महिने राहतो, पण 30% वजन कमी होतं आणि त्याला फॅक्टरीज टाकायला पण खर्च खूप मोठा। म्हणजे काय होतं, कांदा सर्वच कांदा लावतात आणि एकाच वेळेस ते मार्केटमध्ये येतं, म्हणून किंमत एकदम घडून जाते। टप्प्याटप्प्याने झालं तर थोडेसे कंट्रोल राहील। काही सरकार प्रयत्न पण करतं, नाफेड मार्केट पण खरेदी करायचा प्रयत्न करतं। जेव्हा प्राईस खूपच किमती खाली पडतात तेव्हा विकत घ्यायचा प्रयत्न करतात, जिथे थोडीशी किंमत वाढेल वगैरे। हा खूप मोठा प्रश्न आहे, याचं 100% अजून उत्तर असं नाही। याचं काही प्रॉपर म्हणजे सरकारने काही पॉलिसीज केल्या नाही। काँग्रेसचं पण सरकार होतं तेव्हा सुद्धा एवढी हालत होती। शरद पवार साहेब आज जे कांद्यावर बोलतात, ते स्वतः जेव्हा ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते 300 रुपयाच्या वरती किंमत नव्हती, तुम्ही काढून बघा 50 रुपये सुद्धा किंमत झाली। त्याला तुम्हीच लोकांनी 100 रुपये प्रमाणे केली। आज सरकार तुमचं 1500-1600 रुपये प्रमाणे खरेदी करतो। तो जो काळ आहे ना, तो काळ म्हणजे जे रासायनिक खतं होती, तुमचं म्हणणं मान्य आहे, नाही तुमचं म्हणणं मान्य आहे, तर रासायनिक खतांची किंमत काय 500% वाढली का? 500% नाही, मला ते छोटे मोठे म्हणजे डिटेलमध्ये जायचंच नाही, वाढली किंमत।